गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सम आणि विषम संख्या हा घटक पाहणार आहोत. सम आणि विषम संख्या, तर ह्या ज्या संख्या आहेत या आपल्याला इथून पुढे सगळ्या परीक्षांना उपयुक्त ठरतील. सगळ्या परीक्षांसाठी आपल्याला त्याचा फायदा आहे. सम आणि विषम संख्या, ठीक आहे. हा प्रकार थोडा नवीन वाटेल पण इंटरेस्टिंग आहे. या संख्या इंटरेस्टिंग आहेत. यानंतर आपण काही मूळ संख्या सुद्धा शिकणार आहोत, ठीक आहे. हे जे घटक आहेत हे घटक अगदी दुसरी तिसरीच्या विद्यार्थ्यांपासून चौथी पाचवी सर्वांनाच गणित या विषयासोबत बुद्धिमत्तेत सुद्धा उपयुक्त आहेत. सम विषम संख्या या बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा वर्गीकरण करायला मदत करतात. वर्गीकरणाचा जो घटक असतो ना त्याच्यामध्ये येतात सम आणि विषम संख्या, ठीक आहे. संख्या मालिका दिलेली असते, त्यात आपण एक एक करून संख्या समजून घेऊ. अगदी 1 ते 100 मध्ये किती सम आहेत आणि विषम आहेत हे सुद्धा काढणार आहोत आपण. थोडा वेळ लागला तरी चालेल पण बारकाईने समजावून घेऊ, ठीक आहे. सम विषम संख्या. सम संख्या ही अशी असते ज्या संख्येच्या एकक स्थानी, आता तुम्ही आधीचा भाग बघितला असेल तर चांगलं होईल, कारण आधी आपण स्थान शिकवलेत, स्थानिक किंमत शिकवली, त्यामध्ये एकक स्थान शिकवलं, ठीक आहे. एकक स्थान, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 यापैकी अंक असतो, यापैकी अंक असला, ठीक आहे, तर ती संख्या समसंख्या. बरोबर. यापैकी जर अंक असेल तर ती संख्या सम. कशी? सम. बघा मी त्याची उदाहरणं पण देणार आहे. मग आता एकक स्थान म्हणजे काय ते समजून सांगतो. आधी एक उदाहरण घेतो. इथं 47 ही संख्या आहे, ठीक आहे. 47 मध्ये हे जे 40चं स्थान आहे हे दशकाचं आहे आणि एकक स्थानात आहे 7. हा आहे दशक आणि हा आहे एकक. मग ही संख्या सम आहे का? नाही, कारण याचं जे एकक स्थान आहे या एकक स्थानामध्ये पाहिजेत. काय पाहिजेत बघा बरं. एकक मध्ये 0, 2, 4, 6, 8 यापैकी अंक आहे का? नाही. या 47च्या एकक स्थानी काय आहे? 7. मग ही संख्या समसंख्या नाही. ओके, समसंख्या नाही. आता आपण दुसरी संख्या मांडू. 72 ही संख्या मांडली, ठीक आहे. ही संख्या आहे, ही सम आहे का? काय सांगितलंय? एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असेल तर मुद्दाम आपण त्याची रिव्हिजन करू, तुमच्या हे अंक लक्षात राहतील. 0, 2, 4, 6 आहेत का? बघा याच्या एकक स्थानी, दशक स्थानी काय आहे? 7 आणि एकक स्थानी काय आहे? 2. मग याच्या एकक स्थानी जर 2 आहे तर हा जो 72 आहे ही पूर्ण संख्या ही सम आहे. कशी आहे? सम आहे. ही संख्या सम आहे, ठीक आहे. मग आता आपण समसंख्येचं एक उदाहरण लक्षात घेतलं, आणखी एक उदाहरण लक्षात घेऊ. बघा 512 हा अंक, ही संख्या सम आहे का? परीक्षेत दिलेलं आहे, समजा ही संख्या सम आहे का? याचं एकक स्थान कोणतं आहे? हे. दशक कोणतं आहे? हे. आणि शतक कोणतं आहे? हे. आपल्याला काय सांगितलंय? एकक स्थानी काय पाहिजेत? एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 पाहिजेत. ह्याच्यापैकी कोणता अंक आहे? 2. मग ही सम आहे का? हो, सम आहे. ही संख्या सम आहे. अशाच प्रकारे आपण ओळखणार आहोत सम, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं उदाहरण घेऊ. दुसरं उदाहरण 948 ही संख्या सम आहे का? याचं दशक स्थान बघा, काही असो, एकक स्थान बघा, दशक बघा आणि एकक बघा. हे इथं शतक बघितलं, दशक बघितलं, एकक स्थान बघा. सगळ्यात महत्वाचं बघताना एकक स्थान बघा. एककामध्ये 8 आहे, 0, 2, 4, 6 पैकी आहे. हे जे 5 अंक आहेत ना समसाठी विसरायचं नाही, याच्यावरनं सम ठरते. बरोबर. मग हे सम आहे. हो, 8 आहे ना त्याच्यामुळे सम आहे. ओके. मग तिसरा अंक, तिसरं उदाहरण घेऊ. बघा मी इथं लिहितो 5736, ठीक आहे. 5736 ही संख्या समसंख्या आहे का? आपण काय लिहिलंय? 5736. शेवटचा अंक बघा, पुढच्या अंकांचा विचार करू नका, संख्या आहे, विचार करणार आहोत. पण सम ठरवायला एकक स्थानी 6 आहे. मग इथं काय सांगितलंय? एकक स्थानी 0, 2, 4, 6 पैकी आहे का? हो, 6 आहे. मग ही सम आहे. सम आहे. ओके, समजलंय? ही संख्या सम आहे. मग आता जर आपण
समसंख्या लक्षात घेतल्या तर आपल्याला विषम पण पाहावे लागतील. ओके, विषम संख्या. मग विषम संख्यांसाठी सुद्धा एकक स्थान महत्वाचं आहे. कोणतं स्थान? एकक. एकक स्थानचा अंक खूप महत्वाचा. याचा खूप फायदा होणार आहे आपल्याला. या संख्यांवर आपण भागाकार, गुणाकार, वजाबाकी याची उदाहरणं बरोबर करू शकू. भागाकार सुद्धा सापडतो, गुणाकार सुद्धा, अवयव सुद्धा पाडता येतात. कसे ते सांगेल. ठीक आहे. इथं आहे बघा 1, 3, 5, 7 आणि 9. ह्यापैकी कोणताही अंक जर एकक स्थानी असेल तर ती संख्या विषम आहे. कशी आहे? विषम. बरोबर. इवन नंबर, ऑड नंबर. ठीक आहे. मग ही विषम संख्या होईल का? उदाहरण घेऊ. पहिलं उदाहरण आपल्याकडं 17. 17 या अंकाचा एकक स्थानी अंक कोणता आहे? 7 आहे एकक स्थानी. दशक स्थानी 1 आहे. मग ही विषम आहे का? हो, कारण 1, 3, 5, 7, 9, 7 आहे इथं, म्हणून ही विषम आहे. विषम आहे. ओके, विषम आहे. दुसरं बघू. त्याच्यानंतर समजा आपण घेतलं 43. 43 ही संख्या विषम आहे का? याचं एकक स्थान बघा. एकक स्थानात आहे 3. 1, 3, 5, 7, 9. हो, विषम आहे. 43 ही संख्या विषम आहे. पुढचं तिसरं 709. 709 ही संख्या विषम आहे का? हो, विषम आहे. कारण हे तिन्ही अंक पाहायचे पण शेवटचा अंक बघायचा. शेवटचा अंक एककाचं स्थान असतं. एककाच्या स्थानात 9चा अंक आहे. 9 हा विषम आहे. मग ही संख्या एकक स्थानी आल्यामुळे ही पण विषम आहे. डिक्टो केलं. ठीक आहे. चौथं उदाहरण बघू. 12,551 किंवा 1251 घेतलं. ठीक आहे. 1251. ओके, 1251 घेतलेले. बघा बरं, ही संख्या विषम आहे का? हे सगळे अंक बघितले. शेवटच्या अंकावरती नजर ठेवा. शेवटच्या अंकाकडे लक्ष द्या. काय म्हणतोय अंक? 1, 3, 5, 7, 9. यस, 1 आहे. म्हणजे ही संख्या विषम आहे. विषम आहे. ही संख्या सुद्धा विषम आहे. आले लक्षात? अशा प्रकारे सम आणि विषम आपल्याला विभाजित करता येतात. कशा? किंवा ठरवता येतात. आता आपण परत एकदा त्याची रिव्हिजन करू. बघा, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी एखादा अंक असतो तिला सम म्हणतात. मग आता हे उदाहरण दिलेत. 8, 16, 134, 5072 ही सम आहे का? एकक स्थान बघा एकक स्थान काय आहे? 2. आणि मग काय सांगितलंय? 0, 2, 4, 6 पैकी आहे. मग ही सम आहे. होय, ही सम आहे. त्याच्यानंतर विषम संख्येची रिव्हिजन करू. ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक आहेत. 1, 3, 5, 7, 9. बरोबर. मग ही सुद्धा विषम आहे. त्या संख्या विषम म्हणता येतात. 5चं उदाहरण आहे 17 आहे, 201 आहे, 1389 आहे. 201 लिहितो. बघा विचार करून एकक स्थानाचा 0, 1, 3, 5, 7 ला आहे. विषम आहे. विषम आहे. ओके. पुढचं उदाहरण आहे 1389. 1389 ठरवा. 1389 काय आहे? विषम आहे का? हो, 9 आहे. शेवटचा अंक आपण बघितला. शेवटचा अंक 9. मग तो विषम आहे. मग ती संख्या विषम आहे. ओके. आता तुम्हाला काही मजेशीर गोष्टी सांगतो. मजेशीर 2 समसंख्या घेऊ. ठीक आहे. सम अधिक सम. सम अधिक सम. बघा इथं 4 आहे आणि त्याच्यात 6 सम घेतली. बरोबर. 2 समसंख्या आहेत. यांची बेरीज काय येते? सम अधिक समची बेरीज येते 10. समच येते. काय येते? 2 समसंख्यांची बेरीज समच येते. हा एक नियम आहे विद्यार्थी मित्रांनो. हा नियम आहे. 2 समसंख्यांची बेरीज समसंख्याच येते. आणखी उदाहरण देतो. पहिला नियम आपण बघतो. ठीक आहे. पहिला नियम आहे समसंख्यांचा. आणखी एक उदाहरण दे. दुसरं 12 समसंख्या आहे आणि 36 समसंख्या आहे की नाही? एकक स्थान बघा ना. 12 आहे आणि 36 बघा एकक स्थान सम. मग 2 समसंख्या आहेत. या समसंख्यांची बेरीज काय येईल?
6 आणि 2 8, 3 आणि 1 4, काय आली? विषम आली का? ही संख्या सम आली की विषम आली? ही संख्या सुद्धा समच आली. म्हणजे दोन समसंख्यांची बेरीज, मी परत इथं सांगतो, हा एक सम अधिक एक सम बरोबर दुसरी पुढची येणारा उत्तर समच असतो. समच असतो. हा नियम तुम्हाला खूप उपयोगाला येणार आहे याच्यानंतर. ठीक आहे. तिसरं एक उदाहरण देतो बघा. आता इथं 240 अधिक 320 थोडं मोठं घेतलं. दोन संख्या आहेत. 240 अधिक 320 सम आहेत का? हो, सम आहे. कारण इथं एकक स्थानी आणि इथं एकक स्थानी समसम. हाही सम, सम अधिक सम बरोबर सम, म्हणजे पुढचा येणारा अंकही समच असेल. 6 आणि 5 560. समजला? आपण याच्यात नियम बघितला. सहज चालता चालता एक नियम बघितला. नियम काय होता परत सांगतो. दोन समसंख्यांची बेरीज, दोन समसंख्यांची बेरीज ही समच असते. काय असते? सम असते. ठीक आहे. दोन समसंख्यांची बेरीज सम असते. आता मजेशीर दुसरा नियम बघू. विषम घेऊ. विषम अधिक विषम, बघा बरं का, विषम अधिक विषम, विषम आणि विषम सांगतो. इथं घ्या 11 अधिक इथं घ्या 13 करा. 11 आणि 13 दोन विषम संख्यांची बेरीज काय येणार आहे? 3 आणि 1 4 आणि 1 आणि 1 2, काय आला? सम. अहो दोन विषम संख्यांची बेरीज पण सम असते. नियम आहे. हो, दोन विषम संख्यांची बेरीज पण काय असते? समच असते. म्हणजे दोन समसंख्यांची बेरीज सम अधिक सम बरोबर सम आणि विषम अधिक विषम बरोबर सुद्धा सम. दोन इंटरेस्टिंग नियम तुम्हाला समजून सांगितले. उदाहरण देतो आणखी एक. समजा असं घेतलं आपण 91 अधिक 5, 91 अधिक 5, ही पण विषम संख्या आहे ना, कारण याच्या शेवटी काय 1 3 5 7 9 आणि ही स्वतः तो तर 5च आहे, त्याच्यामुळे विषम आहे. म्हणजे यांची बेरीज करा. 1 आणि 5 6 आणि 9, काय आलं? विषम संख्या अधिक विषम संख्या बरोबर विषम संख्या नाही, समसंख्या. विषम आणि विषम मिळवला तर मिळतो सम. समजलाय नियम? ठीक आहे. आता दोन नियम आपण बघितले. ते नियम काय होते? सम अधिक सम संख्या बरोबर सम. ठीक आहे. आणि दुसरा नियम होता विषम अधिक विषम संख्या बरोबर सुद्धा सम. ठीक आहे. हा बेरजेचा नियम होता. कशाचा? बेरीजचा नियम होता. नियम. ओके. मस्त. वही काढा, पेन काढा, तुमची नियमांची वही असेल, सूत्र जे असेल त्याच्यात लिहून ठेवा. आता सुरुवात केली तर पुढपर्यंत छान सूत्र जमा होतील. ठीक आहे. दोन समसंख्यांची. मग आता तुम्ही म्हणाल सर मग एक सम आणि एक विषम घेतली तर काय होतं? मग करून बघा ना. एक सम आणि एक विषम घ्या. सम घ्या आणि एक विषम घ्या. सम आणि विषम. सम घेऊ आपण 12 आणि विषम घेऊ 13. काय येते बघा? सम आणि विषमची बेरीज 25. विषमच येते. काय येते? विषमच येते. विषमच येते. काय येते माहिती का? ह्या विषम मध्ये एक जो जास्तीचा असतो ना, या इथं जर दोन विषम घेतले तर यातला एक जास्तीचा आणि एक जास्तीचा मिळून 2 होतात, ते सम होतात. पण इथं मात्र ह्याच्यामध्ये एक जास्तीचा आहे. 12 12 असले एक असला तर तो विषमच राहतो. बरोबर? म्हणजे सम अधिक विषम जर केलं तर विषम तयार होतं. पण विषम अधिक विषम सम, सम अधिक सम विषम, हा पहिला नियम, हा दुसरा नियम आणि हा तिसरा नियम आहे. सममध्ये विषम मिळवलं, सममध्ये विषम मिळवलं म्हणजे एक समजा एक गोड पाणी आणि एक खारट पाणी आहे, दोन्ही मिळवले तर चव बिघडून जाते. तसं हे दोन्ही मिळवले तर विषम होतं. पण खारट खारटच मिळवलं तर खारटच राहतं आणि गोड गोड मिळवलं तर गोड राहतं. तसं आहे ते. सम सम सम, सम विषम विषम विषम, पण सम अधिक विषम बरोबर. आणखी एक उदाहरण देतो. एक उदाहरण 9 अधिक 7 किती होईल? ही पण विषम आणि ही पण विषम. नाही तसं नको घ्या, आपण 8 घेऊ. ठीक आहे. सम विषम पाहू.
एक सम घेतली 8 आणि एक 7. सम ही संख्या काय आहे? सम. आणि ही संख्या आहे विषम. यांची बेरीज करा बरं. 8 आणि 7 होतो 15. काय आला? 15 काय? विषम. कस काय? कारण त्याच्या एकक स्थानी काय आहे? 5. एकक स्थानी 5 आहे. आपल्याला काय सांगितलंय? 1 3 5 7 असेल तर विषम आणि 9. ठीक आहे. 3 नियम पाहिलेत. तुम्ही तुमच्या वहीत लिहून ठेवायचेत. आपल्या शिक्षकांनाही सांगायचेत. त्यांच्याकडूनही समजून घ्यायचेत. ठीक आहे. आता याच्यानंतरचा आणखी एक इंटरेस्टिंग भाग बघू. चला बघा, आता आपण सराव संच बघू. तुमच्या समोर सराव संच आहे. खाली दिलेल्या पर्यायातील विषम संख्या कोणती? खाली 4 पर्याय दिलेले, त्याच्यात विषम बघा. इथं काय आहे? एकक स्थान बघा. असं दिलेलं असलं की त्याच्यात एकक स्थान बघा. सगळ्याचे एकक स्थान मी त्याला खुणा करतो आणि मग आपण ठरवू. प्रत्येकाच्या एकक स्थानी, याच्या एकक स्थानी काय आहे? 0. मग 0 2 4 6 असेल तर सम. याच्या एकक स्थानी 2 सम. याच्या एकक स्थानी 8 सम. म्हणजे ही झाली सम, ही झाली सम, ही झाली सम. मग याच्या एकक स्थानी मात्र 9 आहे, म्हणून ही झाली विषम. ऑप्शन नंबर 3 काय आहे? ऑप्शन नंबर 3. ओके. पुढचं बघू. ठीक आहे. चला पुढची संख्या बघू. खालीलपैकी सर्वात लहान समसंख्या कोणती? सर्वात लहान. आता ह्या सगळ्या मोठ्याच आहेत का? इथं 4 आहे, इथं 2 आहे, इथं 1 आहे आणि इथं 3 आहे. आता ह्याच्यामध्ये सम ही सम आहे का? नाही. त्याच्या एकक स्थानी 200 आले, 1 आलेला आहे, म्हणजे ही सम नाही. मग हे 3 अंक सम आहेत. आता याच्यातली सर्वात लहान समसंख्या शोधा. 204 202 की 200? 200. काय आहे? 200. यस. म्हणजे दिलेल्या ह्याच्यामधली सर्वात लहान समसंख्या आली 200. ओके. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला. तिसरा. 268 179 570 491 आणि 362 या संख्यांमधून एकूण समसंख्या किती आहेत? यांच्यामध्ये समसंख्या किती आहेत बघा बरं. आता चला तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर काढा. ही एकक स्थान बघा. ही एकक स्थानी 8 आहे, म्हणजे ही सम आहे. ही आहे का? नाही, कारण इथं 9 आहे. इथं एकक स्थानी 0 आहे, म्हणजे ही आहे. इथं एकक स्थानी 1 आहे, ही नाही. आणि ही यस. म्हणजे इथं 3 खुणा आल्या, 3 समसंख्या आहेत. मग इथं प्रश्न होता एकूण समसंख्या किती? उत्तर आलं 3. किती आलं? 3. आपण काय केलं? प्रत्येकाचं एकक स्थान बघितलं, समसंख्यांना फुली केली आणि उत्तर काढलं. ओके. व्हेरी गुड. चला पुढचं बघू. 3 अंकी सर्वात मोठी विषम संख्या कोणती? 3 अंकी सर्वात मोठी विषम संख्या. बर याच्यामध्ये दिलेल्या याच्यातली. ठीक आहे. मग आता सर्वात मोठी बघा बरं. आधी 990 मोठी होईल का? ही मोठी होईल. ही पण नाही होणार. मग ही होईल का? 89 नाही होणार. ही नाही होणार. ही नाही होणार. मग आता ही मोठी आहे आणि ती विषम आहे का? हो. तिचा एकक स्थानचा अंक बघा काय आहे? 9 आहे. म्हणजे ही सर्वात मोठी 3 अंकी संख्या होईल विषम संख्या. बरोबर. सर्वात मोठी, इथं मुद्दाम लिहितो, सर्वात मोठी विषम संख्या. पण किती अंकी? 3 अंकी. ठीक आहे. विषम संख्या. ओके. 3 अंकी सर्वात मोठी विषम संख्या 999. ओके. पुढचा लास्ट प्रश्न बघू आपण. ओके बघा. कोणत्याही विषम संख्येत 2 मिळवल्यास, कोणत्याही विषम संख्येमध्ये 2 मिळवला तर काय होतं? आता विषम संख्या 2 मिळवायचं, मग करून बघू. विषम संख्या घेऊ आणि त्याच्यामध्ये 2 मिळवायचं. काय येतंय बघायचं. आता इथं विषम संख्या बघा बरं. समजा आपण 5 घेतली आणि त्याच्यात 2 मिळवलं तर काय होतंय? 7 तयार झाला. मग 7 म्हणजे काय होतंय? विषमच. काय होतंय? विषम. आणखी एक उदाहरण घेऊ. 13 घेतलं आणि त्याच्यात 2 मिळवला, काय तयार होतंय? 13 आणि 2 15. कोणती संख्या तयार होती? विषमच होते. बरोबर आहे. आणखी एक उदाहरण घेऊ. समजा 41 ही विषम आहे आणि याच्यात 2 मिळवून किती होतंय? 43. अविषमच होते. म्हणजे कोणत्याही विषम संख्येमध्ये 2 मिळवला तर विषमच होते. कारण विषम संख्येमध्ये 1 असतो जास्तीचा
आणि त्याच्यात आणखी 2 मिळवले तरी तो 1 आणि 1 वाढतो म्हणजे विषमच होतो. आपण परत एक चौथा नियम पाहिला. विषम संख्येत 2 मिळवले तर ती विषम होते. पण तुम्ही म्हणाल सर विषम संख्येमध्ये 1 मिळवून पहा बरं काय होतं. जर विषम मध्ये 1 मिळवला तर ती सम होते. काय होते? सम होते. कसे बघा, विषम संख्या आहे 9 त्याच्यात 1 मिळवा किती उत्तर येतं? 10. झाली समसंख्या. बरोबर. विषम संख्या आहे 5 आणि त्याच्यात 1 मिळवा होते 6. झाली समसंख्या. यस. विषम संख्या समजा 7 या आणि त्याच्यात 1 मिळवा झाले 8. झाले समसंख्या. म्हणजे कोणत्याही विषम संख्येत 1 मिळवला तर सम होते, पण 2 मिळाला तर विषम होते. काय होते? विषम. आजचा घटक खूप महत्वाचा होता. आपण त्याच्यामध्ये जवळजवळ 4 ते 5 नवीन नियम पाहिले. समसंख्या आणि विषम संख्या पाहिल्या. तिसरीलाच हा घटक तुमच्या लक्षात आला. 4थी 5वी पर्यंत पुढे कुठेच अडचण येणार नाही. ठीक आहे. घटक जर आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका. थांबतोय. गुड डे. बाय.